तुम्ही कधी चपातीवरती अंडी टाकून हा पौष्टिक आणि भन्नाट पदार्थ बनवला आहे का? एकदा जर बनवलं ना तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल असा हा पदार्थ आहे। सर्वात अगोदर इथे आपल्याला एक चपाती लाटून घ्यायची आहे। चपाती लाटून घेऊयात आणि त्यानंतर इथे आपल्याला घ्यायचे आहे 2 अंडे। दोन्ही अंडे आपण व्यवस्थित अशी फोडून घेऊया। आता या फोडलेल्या अंड्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा, सोबतच बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि टोमॅटो घालायचा। बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया, थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं। आता हे सर्वजण छान व्यवस्थित एकत्र असे मिक्स करून घ्यायचे। अंड्याचं मिश्रण तयार झालं। आता लगेच गॅसवरती पॅन ठेवायचा, त्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं। यावरती लाटलेली चपाती टाकायची। चपाती दोन्ही बाजूने व्यवस्थित अशी भाजून घ्यायची। तेल लावून आपण दोन्ही बाजूने चपाती भाजून घेऊया। आता यावरती आपल्याला अंड्याचं मिश्रण घालायचं आहे आणि हे मिश्रण संपूर्ण चपातीवरती आपल्याला व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे। आता 1-2 ते 3 मिनिटांनंतर एक बाजू व्यवस्थित भाजली गेली की आपण हे पलटवून घेऊया। बारीक गॅसवरती आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे। तर आपण पलटवून घेतलेला आहे। अंडी टाकलेली बाजूसुद्धा छान अशी भाजून घेतली। मस्त असा गुबगुबीत इथे आपला अंडा पराठा तयार झाला।